नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल रुद्राक्षावर. आज आपण जाणार आहोत एका अशा पवित्र तीर्थक्षेत्रात जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम आहे. बदलापूर येथील कुळगाव खंडोबा मंदिर. हिरवेगार रस्ते, धुक्याने नटलेली डोंगररांग आणि खंडोबाचे आशीर्वाद यामुळे हा प्रवास अविस्मरणीय आहे. चला या मंदिराच्या सौंदर्याचा आणि निसर्गाच्या जादूचा आनंद घेऊया. बदलापूरच्या कुळगाव येथील खंडोबा मंदिराकडे जाणारा रस्ता म्हणजे निसर्गाचा खजिना. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले आणि सकाळच्या धुक्याने नटलेली डोंगररांग तुमच्या स्वागतासाठी तयार असतात. धुक्यामुळे या परिसराला एक गूढ आणि शांत सौंदर्य प्राप्त आहे. जणू निसर्ग स्वतःच खंडोबाच्या स्वागतासाठी सजला आहे. हा रस्ता तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जातो आणि मनाला शांतीही देतो. कुळगाव हे गाव येथील खंडोबा मंदिर डोंगराच्या पायथ्याशी बसलेले आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तांना सुमारे 500 ते 550 पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या हिरवीगार झाडे आणि निसर्गाने वेढलेल्या आहेत. सकाळच्या वेळी धुक्याने नटलेले डोंगररांग आणि थंड हवा या ट्रेकला एक खूप सौंदर्य प्राप्त करून देते. प्रत्येक पायरी तुम्हाला खंडोबाच्या जवळ घेऊन जाते. या मंदिराचा इतिहास 17व्या-18व्या शतकापर्यंतचा आहे. स्थानिक कथांनुसार खंडोबाने या परिसरात दैत्याचा संहार करून भक्तांचे रक्षण केले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री खंडोबांची घोड्यावर आरूढ असलेली युद्धरूपातील भव्य मूर्ती आहे. कुळगाव खंडोबा मंदिराचा हा प्रवास केवळ धार्मिकच नाही तर निसर्गाच्या सानिध्यात एक अविस्मरणीय अनुभव आहे. धुक्याने नटलेली डोंगररांग, हिरवेगार रस्ते आणि खंडोबाचे दर्शन तुमच्या मनाला शांती देईल. बदलापूरला येताना या मंदिराला भेट द्यायला विसरू नका. लवकर पोहोचा आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा.
तिथल्या गरमागरम मिसळपावावर ताव मारल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या ठिकाणाच्या दिशेने, म्हणजेच बारवी धरणाच्या दिशेने. बदलापूरपासून अवघ्या 15-20 किलोमीटर वसलेले हे बारवी धरण ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख धरण आहे. हे धरण उल्हास नदीवर बांधले गेले असून ते 1858 पूर्ण झाले. धरणाचा मुख्य उद्देश म्हणजे पाणीपुरवठा, सिंचन, वीज उत्पादन. मुंबई आणि ठाणे परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणाची क्षमता 250 MCM इतकी आहे. पावसाळ्यात हे धरण निसर्गरम्य सौंदर्याने भरलेले दिसते, तर हिवाळ्यात शांत आणि रोमांचक. बारवी धरण पाहून झाल्यावर आम्ही निघालो बारवी जंगलाच्या दिशेने. बारवी जंगल हे ठाणे जिल्ह्यातील एक प्रमुख संरक्षित वनक्षेत्र आहे. हे जंगल बारवी धरणाच्या परिसरात पसरले असून ते उल्हास नदीच्या खोऱ्यात वसले आहे. या जंगलात घनदाट वनस्पती आणि जैवविविधता आहे. पावसाळ्यात येथील हिरवळ आणि धुक्याने नटलेली डोंगररांग पाहताना तुम्ही स्वर्गात असल्यासारखेच वाटेल. या जंगलाचा इतिहास प्राचीन काळापासून आहे, जेव्हा हे क्षेत्र आदिवासी आणि वन्यजीवांचे निवासस्थान होते. ब्रिटिश काळात इथे वनसंरक्षणाचा प्रयत्न सुरू झाले आणि स्वातंत्र्यानंतर ते संरक्षित जंगल म्हणून घोषित झाले. आज हे जंगल महाराष्ट्र वन विभागाच्या देखरेखीखाली आहे. येथे विविध प्रकारचे पक्षी, साप, डुक्कर, हरणे आणि दुर्मिळ वन्य प्राणी आढळतात. निसर्गप्रेमींसाठी हे एक जिवंत जैवविविधतेचे केंद्र आहे.
यानंतरचा आमचा प्रवास आहे बदलापूर येथील एका भव्य आणि प्रेरणादायी स्थळाकडे, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. ही प्रतिमा छत्रपती शिवरायांचे शौर्य, न्याय आणि स्वराज्याच्या आदर्शाचे प्रतीक आहे. ही प्रतिमा छत्रपती शिवरायांच्या युद्धारूपात कोरलेली असून ती शहराच्या मुख्य चौकात उभी आहे. बदलापूरच्या विकासात आणि सांस्कृतिक वारशात ही प्रतिमा एक महत्त्वाचे स्थान आहे. ही प्रतिमा केवळ शिल्प नाही तर शिवरायांच्या आदर्शांचे एक जिवंत प्रतीक आहे. प्रतिमेची उंची सुमारे 10 ते 15 फूट असून ती तलवार आणि ढाल घेऊन उभी असलेल्या युद्धारूपात आहे. बदलापूरला येताना या प्रतिमेला अवश्य भेट द्या आणि शिवरायांच्या आदर्शाचा शुभाशय घ्या. परिसर स्वच्छ ठेवा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सहकार्य करा. जय शिवराय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.